ही भाजी आहे आंबट चिकू। पालकसारखीच दिसणारी ही भाजी, पानं हिची छोटी छोटी असतात। पालकसारखीच दिसते एकदम, फक्त पानं छोटी असतात। दिसायला देखील मऊ पालकसारखीच असते, फक्त थोडीशी आंबट लागते म्हणून तिला आंबट चिकू बोलतात। आणि ही आहे पालक। तर तुमच्या लक्षात देखील येणार नाही दोन्हीमधला फरक पटकन। फक्त पालकची पानं मोठाली असतात आणि आंबट चिकू छोटी छोटी पानं असतात। हे पहा, ही आहे पालक आणि ही आहे आंबट चिकू। तर या दोन्हींची आपण मिक्स भाजी आज करणार आहोत, जी आपण भाकर, चपाती, भातासोबत खाऊ शकतो। चांगली धुवून घेतली, बारीक अशी कापून घ्यायची। थोडीशी मोठी कापली तरी चालेल, नंतर मग तुम्ही उकडून घेतल्यानंतर तिला थंड करून मिक्सरमधून काढू शकता। हे पहा, मस्त अशी आपण कापून घेतली। दोन्ही भाज्या आपण धुवून चांगल्या कापून घेतल्यात। इकडे पाणी उकळलेलं आहे, भाजी कापतानाच पाणी उकळायला ठेवलं होतं। तर या पाण्यामध्ये आपण हिला 5 मिनिट उकडून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरला फिरवून घेऊयात, म्हणजे ही भाजी छान अशी मिळून येते। जर तुम्हाला मिक्सरमध्ये घालायची नसेल तर ती तुम्हाला खूप बारीक अशी कापायला लागेल आणि तिला थोडंसं चण्याचं पीठ, पूर्वी चण्याचं पीठ नसायचं म्हणून बाजरीचं पीठ घातलं जायचं थोडंसं, आणि चांगली अशी हटून ही भाजी केली जायची। तर मी पिठाऐवजी इथे मूठभर शेंगदाणे आणि 7-8 हिरव्या मिरच्या भाजून घेते, त्याच आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत। तर उकडलेली भाजी थंड झाली आहे, ती मिक्सरमधून मी काढून घेतली आणि वाटण्यासाठी मूठभर शेंगदाणे, 7-8 हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडासा जास्त घालायचा, तो आपण वाटून घेतलं। इकडे तेल गरम झालं फोडणीसाठी की त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचं। भाजीला जिरं घातल्याने छान अशी चव येते। जिरं देखील थोडंसं जास्तच घालायचं। जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये आपण येथे देखील लसूण आपण कापलेला घालून घेतोय फोडणीला आणि लसूण तेलामध्ये चांगला परतला। आता या भाजीला, कुठल्याच या पालकच्या भाजीला किंवा कुठल्याही हिरव्या भाजीला तशी हळद घातली जात नाही, पण मी घातलेली आहे थोडीशी। हवं तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। तर त्याच्यामध्ये वाटण घालून घेतलं आणि त्याला चांगली उकळी येऊन दिली। मी वाटण पाणी घालून वाटलेलं आहे छान, त्याला चांगलं परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ही वाटून घेतलेली आपली आंबट चिकू आणि पालकची मिक्स भाजी घालून घेतली। आता दोन्ही भांड्यांमध्ये थोडं थोडं पाणी घालून ते विसळून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं, जेणेकरून आपला मसाला वायाला जायला नको, आणि चवीनुसार मीठ घातलं। छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आणि मोठ्या आचेवरती भाजीला छान अशी उकळी काढायची। भाजी आपली ऑलरेडी शिजलेली आहे, छान अशी उकळून घ्यायची, म्हणजे जे वाटण आहे त्याच्यामध्ये छान अशी एकजीव होते। आणि छान अशी उकळी आल्यानंतर अजून 2-3 मिनिट ती मंद आचेवरती छान शिजून घ्यायची। मस्त अशी भाजी आपली तयार होते। कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत, नाचणी, ज्वारी, बाजरी सोबत तुम्ही खाऊ शकता। कुठल्याही प्रकारची भाकरीबरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते। भातासोबत देखील खाऊ शकता, नान, चपातीसोबत देखील खाता येईल। तर अशी आपली ही मस्त पालकची भाजी, पालक आणि आंबट चिकूची मिक्स भाजी तयार झालेली आहे छानशी। हिरव्या भाज्या खाल्लेल्या कधीही उत्तम। नक्कीच एकदा करून पहा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद।